नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता आकेशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्रांगणातील मोत्यांचा आरसा कसा बनवायचा ते शिकणार आहे. तर त्या आरसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, नायलॉन धागा, धागा कापण्याकरता कात्री आणि सुई. तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये 20 मोती मी ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा. गोल कसा बनवायचा पहा. हे 2 मोती गाठलेले होते, त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढल्यानंतर आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई मी काढून घेतली पहा. ही सुई काढून घेतल्यानंतर आपला असा इथे गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला हा जो गोल केलेला आहे ह्याच्या भोवती चौकट डिझाईन बनवायची आहे. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याच्यात आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती येऊन चौकट डिझाईन बनवायची. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच त्या दिशेने आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली पहा. अशी चौकट झाल्यानंतर आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला 2-2 मोती येऊन इथपर्यंत चौकट डिझाईन बनवायची. तर धाग्यामध्ये आपण आता 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि चौकटमधला हा मोती आणि गोलातला हा मोती अशी 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्ही नीट पूर्ण पहा. आवडल्यास कॉमेंट्स करा, तुम्हाला आवडला की नाही, डिझाईन आवडली की नाही आरशाची आणि शिकवलेलं आवडलं की नाही. हे पहा, मी परत पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती मी ओवून घेतले आणि चौकटमधला हा मोती, गोलातला हा मोती अशी आपण सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा धागा ओढल्यानंतर आता आपण ह्या मोत्यातून, ज्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि चौकटमधला हा मोती, गोलातला हा मोती अशी आपण सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतला आणि परत हा 1 मोती, त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत इथे 2 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला तशी चौकट डिझाईन बनवायची आहे. हे असे तुम्ही इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. हे पहा, मी इथपर्यंत करून घेतलेला आहे. एवढा गोल आपला इथे तयार झालेला आहे पहा. आता आपल्याला इथे परत 2 मोती घ्यायचे आहे. हा एवढा गोल माझा इथे तयार झालेला आहे. आता मी परत 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेते आणि चौकटमधला हा मोती, गोलातला हा मोती अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आरसा एकदम करायला सोपा आहे. आज मी तुम्हाला गोल आकार शिकवला. ह्याच्या पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला चौकोनी आकार शिकवणार आहे. हे पहा, आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा आपला इथला 19वा मोती आहे. आता इथे परत आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 मोती घेतले आणि हा मोती आणि हा मोती ह्याच्यातनं सुई आपण
बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली पहा. आणि आता हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही सुई अशी बाहेर काढून घेतली आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि इथे आता आपल्याला एकच मोती पांढरा ओवून घ्यायचा आहे. ही 20वी चौकट इथे आपली तयार झाली पहा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढू. ही अशी आपली इथे ही चौकट डिझाईन पूर्ण झाली. आता आपल्याला आरशाचा हा गोल भाग बनवायचा आहे. तो कसा बनवायचा ते पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला बरोबर मध्यभागाच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. मधला मोती पहा. ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता हा मधला मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. इकडच्या चौकटचा हा मोती, इकडच्या चौकटचा हा मोती, हे 3 मोती इथे समोर आहे. तर आता ही मधली चौकट आहे, हिच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. आणि आता इथे 4 मोती ओवून घेणार आहे. हा एक मोती, ओवून आणि 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, हे 5 मोती मी ओवून घेतले धाग्यामध्ये. आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. हा इथे आपला गोल तयार झाला पहा. हा गोल तयार झाल्यानंतर इथे आता आपल्याला ह्या मोत्यातनं गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू गोलातल्या. ही सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला रंगीत मोती घ्यायचा आहे एक. तर रंगीत मोती तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात. मी राणी कलर घेतलेला आहे पहा. हा राणी कलरचा मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. गोलातला इकडचा समोरचा मोती अशी सुई बाहेर काढली पहा. आणि आता परत आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढली. परत आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मधून सुई बाहेर काढू. हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला मोती इथे पॅक झालेला आहे. आता आपण त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. अशा प्रकारे आपला चैत्रांगणातील मोत्याचा आरसा इथे तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही इथे अशी आपली डिझाईन तयार झाली. आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत इथे आपण 2 पांढरे मोती घेऊ आणि इथे सुद्धा एक चौकट डिझाईन आपण तयार करू. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. हे पहा, अशा प्रकारे आपला चैत्रांगणातील सुंदर असा गोल आकाराचा आरसा इथे तयार झालेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊया. ही मी ह्या गोलातनं सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला, गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, सुंदर असा आपला आरसा तयार झालेला आहे. चैत्रांगणातील मोत्याचा आरसा. इकडे मी लाल मोती वापरला या आरशात, इकडे मी राणी कलर वापरलेला आहे. हे पहा, चैत्रांगणातील मोत्याचा आरसा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. चला तर मग तोपर्यंत बाय बाय.